नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून रामकृष्ण वेताळ यांनी प्रचाराचा गावोगावी जोरदार धडाका सुरू केला असून रामकृष्ण वेताळ यांची जाहीर प्रचार सभा रिसवड येथे पार पडली. ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत रामकृष्ण वेताळ व उमेदवारांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष उमेदवार सौ विद्या रामकृष्ण वेताळ, वाघेरी पंचायत समिती गणाच्या अपक्ष उमेदवार सौ नीलम पिसाळ व कोपर्डे हवेली पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार अमित पाटील यांच्यासह वाघेरी पंचायत समिती गणातील मतदार नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रामकृष्ण वेताळ यांनी विरोधकांचा आपल्या भाषणात जोरदार समाचार घेतला. पक्षातून हकालपट्टी केली, काय करतील, तुम्ही घाबरू नका. माझ्या मागे जे पाठीवर थाप टाकणारे ते निश्चित माझ्या बरोबर आहे. तुम्ही घाबरण्याची काय गरज नाही. अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम केलं. छत्रपतीला त्रास देण्याचं अनेक लोकांनी त्यावेळेला काम केलं, पण छत्रपती कधी डगमगले नाही. मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. कधी घाबरणार नाही, कधी रणांगण सोडून पळून जाणार नाही. अरे शत्रूच्या खाताडावरती बसून या कराड उत्तर मध्ये कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणून दाखवणार आणि ते तुमच्या साक्षीनं, तुमच्या ताकदीनं. मला बरंच काय बोलायचं आहे, परंतु आपली कायम सभा लेट होते. 2 वेळा असंच झालं. मगाशी काका म्हणले की आपण 7 लाख कोपर्डे आणि करवडीमध्ये सभा चालू. कारण अनेक कार्यकर्त्यांना त्यांची मनं मोकळी करायची. आमच्या देवाभाऊची इच्छा होती, मला 2 मिनिटं मिळाली पाहिजे. देवाभाऊची इच्छा होती, मी देऊ शकलो नाही वेळ. आमच्या संजय नानाची इच्छा होती. अनेक कार्यकर्ते, मला वेळ जरी नाही मिळाला तर कार्यकर्ते एवढे मोलाचे आणि तोलाचे आहे की प्रति रामकृष्ण वेताळ म्हणून काम करणारे इथे बसलेले सगळे कार्यकर्ते. पुढच्या सभेमध्ये निश्चित आपल्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी देईल. तो माझी सगळ्या तमाम जनतेला विनंती आहे की इथले जे उमेदवार आहेत ते उमेदवार कुठून आले. मगाशी आमच्या दयाभाऊंनी सांगितलं पुण्याचा उमेदवार. अरे इथं कराड तालुक्यात नाही का कोण? कराड तालुक्यात आहे का नाही कोण? तुम्ही कधी जा विचारणार. अरे कराड तालुक्यात मी तुमचं मत, पुण्यात मी मत. आम्ही तुम्हाला काय बोललेलो नाही. आपल्याला गुळ खाणार होतं काय होतं माहिती आहे तुम्हाला? गुळ खाणाऱ्याला काय गरज नसते, तुम्हाला माहिती आहे. आपल्याला कोणाला काय करायची गरज नाही. तुम्ही जी शक्ती आहे ना, ही शक्ती भविष्याच्या काळाचा इतिहास घडवणार आहे. अरे राष्ट्रवादी काँग्रेसला इथं कराड तालुक्यामध्ये कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार मिळाला नाही, याचं दुर्दैव आहे. लक्षात घ्या. आपल्याला एकही उमेदवार तुमच्या समोर राहणार नाही. हे जे सामान्य कार्यकर्ते घरातले आहेत ना, अमित सारखा कार्यकर्ता शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्याला मी उभा करताना सांगितले आम्ही तुला 5 वर्ष जमणार असलं तर उभा राहा, भाऊंच्या बरोबर काम करणार असला तर उभा राहा. अमितनं सांगितलं भाऊ तुमच्यासाठी छातीचा कोट करेल. असा कार्यकर्ता आहे. आता कोपर्ड्यानं उचलून धरलाय. तर कोपर्ड्यातले अनेक कार्यकर्ते बसलेले. अमित सारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता पंचायत समितीचे नारळ चिन्ह घेऊन उभा आहे. त्याचबरोबर आमची नीलमताई नाना 15 वर्ष 20 वर्ष काम करतो. ही आमची गृहिणी. अरे कधी न्याय मिळणार का? लोकशाहीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय मिळणार? आमच्या नीलमताईला कधीतरी न्याय मिळाला पाहिजे. माझी पत्नी आहे, कधी घरातनं बाहेर आली नव्हती बघा. रात्रीच्या 2-2 वाजता जरी मी गेलो ना, 10 माणसाचं जेवण करायचं तरी तिनं कधीही चेहरा पाडला नाही. अशी माझी गृहिणी आहे, माझी पत्नी आहे. अरे ही माणसं समाजासाठी पेटून उठलेली, काम करण्यासाठी पेटून उठलेली कार्यकर्ते आहेत. यांना जोडून देण्याची आज खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे.
आता खरंच खूपच वेळ झाला, 10च्या आत आपल्याला संपवायला. तुम्हाला सगळ्यांना चिन्ह माहिती आहे का? मला चिन्ह सांगा. जोरात सांगितलं पाहिजे, जोरात सांगितलं पाहिजे. दुसरं चिन्ह काय? त्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. त्या तिन्ही उमेदवारांना मी मास्तर कसला आहे बघा तुम्ही. मास्तर हेडमास्टर कसा आहे? हा हेडमास्टर कोपर्डे जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोरा बदलून जातोय. एवढा शब्द आजच्या रिसोर्टच्या सभेमधून देतो. खूप काही बोलायचं आहे, पुढच्या सभेमध्ये आपण बोलू. कुणाच्याही हात जोडून विनंती करतो, कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, कुणाच्याही भुरबुलाला बळी पडू नका. रामकृष्ण वेताळ सारखा कार्यकर्ता तुम्हाला तुमच्या समोर छातीचा कोट करेल. तुम्ही या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या. उरलेलं माझं आयुष्य या समाजासाठी समर्पित करण्यासाठी काम करेल. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.